पुढची बातमी आहे जळगाव तालुक्यातील देवगाव मधली। देवगाव शिवारामध्ये गिरणा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे तब्बल 10 एकरावरील कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय। यावेळी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी तलाठी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्याच्या शेतातूनच फोन केला। यावेळी 4 दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। शेतात अद्यापही पाणी असल्याने पंचनामे होऊ शकत नाही अशी देखील माहिती त्यांनी दिली। दरम्यान या सर्व घटनेचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या कपाशी पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण देवगाव परिसरातील 10 एकर या कपाशीच्या पिकाच्या शेतामध्ये आहोत की संपूर्ण जे पीक आहे हे संपूर्ण पीक ज्या ठिकाणी कपाशी तयार होत होती, हे पूर्ण बोंडे तयार होत होते, या संपूर्ण झाड आज संपूर्ण पीक 10 एकरवरील हे संपूर्ण पीक या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं दिसतंय। देवगाव हा परिसर आहे, गिरणा नदी काठची हे संपूर्ण शेती आहे। आप्पासाहेब नितीन बोलतोय, बोला ना। देवगाव परिसरामधील गिरणा काठीची शेती आहे, कपाशीचं पीक बरोबर, ते पूर्ण 10 एकरचं पीक पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। हो हो, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अजून तरी कोणीच आमच्या या शेताच्या बांधापर्यंत आलं नाही। मग काल आलेल्या होत्या ना, ज्या तिथल्या ज्या सहाय्यक मॅडम होत्या ना, दुर्गा गावडे म्हणून मॅडम आणि कुठे सहाय्यक मॅडम आलेल्या होत्या काल। त्यांनी पाहणी केली, परंतु पाण्याचा ओसरलेला नसल्यामुळे तिथपर्यंत जायला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे काल त्यांनी जसा रिपोर्ट दिला आणि येत्या 4-5 दिवसात पूर्ण पंचनामे जेवढे पण असतील लागून त्या सगळ्यांचे पंचनामे होऊन जातील एवढ्या 2-4 दिवसात। शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही आलोय या ठिकाणी साहेब, मात्र अद्याप पाणी तर इथे कुठे दिसत नाही असं की बाबा पाईप असतील किंवा गुडघ्यावर पाणी आहे। मी काल व्हिडिओ वगैरे काल टाकलेला होता। अच्छा, काल ऍक्च्युअली माझ्याकडे आव्हानाचा विषय होता ना, मी आव्हानाला गेलेलो होतो। मग तिथं असिस्टंट म्हणून दुर्गा गावडे मॅडम तिकडे गेलेल्या होत्या, तर त्यांनी फेरी मारलेली आहे आणि एवढ्या 2 दिवसात होऊन जाईल, सगळे पंचनामे होतील। ठीक आहे सर, ठीक आहे। हो हो, तर ह्या होत्या तलाठी या परिसरातील तलाठ्याच्या प्रतिक्रिया की काही अधिकारी या ठिकाणी काल बांधावर आले, मात्र पाणी आणि गारा असल्यामुळे ते या ठिकाणच्या शेतात उतरले नाही। मात्र अशा अवस्थेत नेमकं शेतकऱ्यांनी करावं काय, काय सांगाल? असे प्रशासकीय अधिकारी बांधावर येऊन जात आहे, ज्यावेळेस हे संपूर्ण पीक वाढेल त्यावेळेस आम्ही पंचनामे करायला येऊ, असं त्यांची एक प्रतिक्रिया आहे। आपण इथे ऐकलेली आहे, जनतेला इथे ऐकवलेली आहे। तुमची काय भावना यावर? आताची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांची बाजू मांडायला, शेतकऱ्यांचा आवाज उचलायला किंवा शेतकऱ्यांचे आसू पुसायला कोणीही तयार होत नाही। यांचे पाय चिखलामध्ये म्हणजे जमिनीला लागतील व यांचे पाय खराब होतील म्हणून आपण तिथे न जाता 2-4 दिवसांना जाऊ, म्हणजे यांना जोपर्यंत शेतकरी जर आत्महत्या केली हे त्याची वाट बघतायत का, मला असं सांगायचं। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। यासह